हा नाश्ता कच्च्या बटाट्यापासून करणार आहोत. आपण या बटाट्याची साल काढून घेणार आहोत आणि किसणीवर छानपैकी किसून घ्यायचं आहे. आता या केसामध्ये आपण काय करायचं आहे, तर अर्धा कप म्हणजेच वजनाने 100 ग्रॅम रवा घेणार आहोत. तो जर रवा बारीक असेल तरी चालेल, जाड असेल तरीही चालेल. तसेच त्याच मापाने अर्धा कप बेसन पीठ घेणार आहोत. याऐवजी तर तुम्ही मूग डाळीचं पीठ तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही त्याच्यात ते घालू शकता. तसेच एक कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे. बारीक चिरून किंवा किसून गाजरही घेतले आहे. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपलं मिश्रण एकत्र करण्यासाठी आपण त्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. तसेच जर आपल्याला एखादी आवडणारी पालेभाजी असेल तर ती पालेभाजीही आपण बारीक चिरून या मिश्रणात टाकू शकतो. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करण्यासाठी साधारण आपल्याला 2 कप पाणी लागणार आहे. कारण आपण काय केलं आहे, तर रवा आणि बेसन हे घेतलं आहे, त्यामुळे आपल्याला त्यासाठी 2 कप पाणी लागणार आहे. आता 2 कप पाणी आपण एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं घालायचं आहे आणि हे मिश्रण छानपैकी सैलसर भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही, कारण आपलं बाकीचं फोडणी तयार होईपर्यंत 5-10 मिनटं आपल्याला जाणार आहेत. तोपर्यंत हे पीठ आपलं सेट होतं. तर आता हे पीठ नीट हे करण्यासाठी आता आपल्याला गॅसवर एक छान कढई ठेवायची आहे. त्या कढईमध्ये तेल किंवा तूप फोडणीसाठी आपल्याला टाकायचं आहे. कढई पण आपली चांगली गरम झाली पाहिजे. गरम झालेल्या कढईमध्ये तेल तूप टाकून घेऊन चांगली मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये काय करणार आहोत, बारीक हिरवी मिरची चिरून 5 ते 6 बारीक हिरव्या मिरच्या चिरून बारीक घालणार आहोत. तसेच कढीपत्त्याची पानेही बारीक आपण चिरून घ्यायची आहे किंवा हाताने तोडून घ्यायची आहे आणि हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. हे थोडं परतत आलं की 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या किंवा बारीक किसून घ्यायच्या आहेत आणि परतत राहायचं आहे. ह्या लसणाचा एकदम सुगंध छान येतो, कारण आपण हा लसूण किसून घेतला आहे किंवा ठेचून घेतला आहे. आता आपला हा लसूण छान परतत आला की आपण त्यामध्ये काय करणार आहोत, तर चमच्यावर तीळ टाकायचे आहे. तिळामुळे एक छान वेगळी चव येते आणि तीळ टाकून छान परतून घ्यायचं आहे. आता आपण जे रवा आणि बेसनाचं जे मिश्रण तयार केलं होतं, ते मिश्रण त्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे. हे मिश्रण टाकण्याच्या आधी आपल्याला आपला जो गॅस आहे तो गॅस एकदम बारीक करायचा आहे. कारण मोठा गॅस जर ठेवला आणि आपण जे मिश्रण टाकलं तर ते मिश्रण पटकन कढईला खाली लागण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामध्ये आपण रवा आणि बेसन टाकलं आहे. तर त्यासाठी आपला जो गॅस आहे तो गॅस बारीक करायचा आणि हे मिश्रण पटकन त्यामध्ये ओतायचं आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे. कारण हलवल्यामुळे काय होतं, आपले मिश्रणाची शिजण्याची क्रिया चालू होते आणि मिश्रण छान परतत राहतं. ते ह्या मिश्रणाला शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि आपण जर बघितलं याचा छान असा गोळा तयार होतो आहे, तर आपण समजायचं की आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि मिश्रण शिजलं पण आहे. लगेचच आपण काय करायचं आहे, तर एका ताटाला किंवा ट्रेला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या ट्रेमध्ये तेल लावलेल्या ट्रेमध्ये आपण जे मिश्रणाचा गोळा तयार केला आहे तो त्या ताटामध्ये शिफ्ट करायचा आहे आणि लगेच गरम असतानाच एखाद्या चमच्याने किंवा वाट्याने छानपैकी पसरवून घ्यायचं आहे. आता गरम असताना लगेच आपण वड्या कापायची घाई नाही करायची, तर ते छानपैकी 10 ते 20 मिनटं त्याला सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्या वड्या कापायच्या. ह्या ज्या वड्या आहेत, या वड्या नुसतेही खायला छान लागतात, कारण आपण हे सगळं मिश्रण शिजवून घेतलं आहे आणि शिजवून घेतलेल्या मिश्रणाच्या वड्या तर छानच लागतील. पण त्यातून जर आपल्याला कुरकुरीत वड्या पाहिजे असतील तर आपण काय करणार आहोत, परत एकदा गॅस पेटवणार, गॅसवर कढई ठेवणार, कढईमध्ये छानपैकी तेल टाकणार आणि ह्या गरम झालेल्या तेलावर आपल्या ज्या वड्या आहेत त्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार. एका बाजूने छानपैकी लालसर रंग झाला की आपण दुसरी बाजू पण लालसर करून अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजू लालसर करून आपल्या ज्या वड्या आहेत त्या वड्या छान कुरकुरीत तयार करून घेणार आहोत. आता ह्या ज्या वड्या आहेत या वड्या एकदम पौष्टिक आहेत, कारण आपण यामध्ये काय घरातले सगळे पदार्थ टाकले आहेत आणि त्याच्यातही रवा आहे, बेसन आहे, बटाटा आहे, बाकीची भाजी आहे
त्यामुळे ह्या वड्यांची जी चव आहे ती चव एकदम सुंदर लागणार आहे. तर तुम्हाला जर ह्या वड्या आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा ह्या ज्या वड्या आपण तयार करून ठेवल्या आहेत त्या वड्या आपण फ्रीजमध्ये साधारण 2 ते 3 दिवस ठेवू शकतो. पण इतक्या छान कुरकुरीत वड्या शिल्लक राहायची तर प्रश्नच येणार नाही. बघा, तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडल्या तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.